कार्यक्रमाचे अध्यक्ष पाचोरा वळगाव तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आप्पासाहेब श्रीमान किशोरजी पाटील, प्रमुख पाहुणे व उपस्थित असलेल्या माझ्या तमाम नाभिक बंधू आणि भगिनींनो, धन्य आज दिनू, धन्य आज दिनू वर्षी अमृताची धनू, धन्य आज दिनू वर्षी अमृताची धनू या ओळीप्रमाणे आजचा दिवस खरोखरच आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे। आप्पासाहेबांनी स्वतःच्या खर्चातून उत्कृष्ट दर्जाचे साहित्य किट वाटून शहरातील सर्व ग्रामीण भागातील गोरगरिबांना व उपेक्षित असलेल्या समाज बांधवांना न्याय देण्याचे मोठे काम या ठिकाणी केले आहे। माझ्या माहितीप्रमाणे आपल्या शहरात हा पहिलाच कार्यक्रम होत आहे। याबद्दल मी आप्पासाहेबांना व तमाम नाभिक बंधू आणि भगिनींना आपल्या सर्वांच्या साक्षीने व संत सेना महाराजांच्या प्रेरणेने आप्पासाहेबांना शब्द देते की माझा समाज जान जाए पर वचन न जाए, जान जाए पर वचन न जाए या युक्तीप्रमाणे आपली साथ कधी सोडणार नाही। बंधू आणि भगिनींनो, मी आपल्यापेक्षा खूप लहान आहे तरी आपणास एक आव्हान करू इच्छिते की यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाचे समाजप्रती डोंगी प्रेम जागृत होणार आहे। त्याला बळी न पडता आपण निर्धार पक्का करू आणि आप्पासाहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा आमदार म्हणून व मंत्री म्हणून विधानसभेत पाठवू। निर्धार पक्का फक्त किशोरप्पा, निर्धार पक्का फक्त किशोरप्पा एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संत सेना। जमलेल्या माझे सर्व इथे जमलेला माझा नमस्कार। इथे जमलेले सर्व माझे नाभिक बांधवांनो व माझे त्रिवार नमस्कार। सामान्य व्यासपीठ सकल्प नाभिक समाज मेळाव्याचे अध्यक्ष माननीय श्री पाचोरा आमदार भडगाव तालुकाचे आमदार श्री किशोरप्पा पाटील, तसेच कार्यक्रमाला आलेले पाहुणे, आज आपण पाचोरा भडगाव मधील लहान मोठे इथे जमलो आहोत। हा दुर्मिळ योग आजपर्यंत कोणीच घडून आणला नाही आणि असा हा योग माझा सचिन दादाने घडून काही दिवसात घडून आणला। मी दादाचे खूप खूप धन्यवाद करते। विकास झाला पक्का म्हणजेच आमचे किशोरप्पा। खरेच हा विधानाला सोचे काम करण्यास आमचे आप्पा आमच्या दुकानदारी बांधवांसाठी व आम्ही माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी बांधून येतील असं आमच्या स्वप्नातही नव्हते। कीट व प्रतिमा हे फक्त कारण ठरले व हे विखुरलेले समाज एकत्र आले तो फक्त एका व्यक्तीसाठी, ती व्यक्ती म्हणजेच आमचे लाडके आमदार किशोरप्पा। सुमित भाऊ व सुनीता ताई साथ लाभलेले यावेळी शून्याचे शेरी बिंदू सारखे वरचे वर बाजी मारतील व मंत्री या पदावर विराजित होतील अशी ताकद आम्ही आप्पांचे लाडके लेकी लाडके बहीण मनापासून त्यांना देऊ एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।